हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 16, श्लोक क्रमांक 3 आणि 4 यांचा भाग 2. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की परंतु हे कोणी जाणत नाही. हा उपदेश समजणारा धन्य आहे, कारण त्या योगे तो मुक्ती प्राप्त करतो. सर्वजण भौतिकात अडकलेले आहेत, आकर्षित झालेले आहेत. त्यांना नित्य जीवनात चैन मौज मजा हवी आहे. त्यासाठी नित्य नूतन नवनवीन उपभोगांचे आगार हवे आहे. हे असे आगार फक्त दुःख आणि दुःखच देते. अशांना कधीही निर्लेप निर्भेळ कैवल्यानंद मिळत नाही. त्यांना हे सांगितले तरी पटत नाही, उमजत नाही आणि रुचतही नाही. परंतु जे हे जाणतात ते धन्य होतात. नियती जे देते त्याचा समजून उमजून ते स्वीकार करतात. नियतीचा त्यामागील हेतू ते जाणतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात. असे साक्षात्कारी होतात, मुक्त होतात, कैवल्य प्राप्त करतात. अष्टावक्र मुनी हा उपदेश समजण्यासाठी आळशांचा राजा मूर्ख शिरोमणीचे उदाहरण देत आहेत. हे उदाहरण जरा वेगळ्या प्रकारे उपरोधात्मक रीतीने मांडले आहे. ते सांगतात की मेहनतीचे पहाड फोडून कष्ट करून नैसर्गिक जीवन जगावे. आपल्याला नियतीने जे दिले आहे, जे सहजच आपल्या वाट्याला आलेले आहे, तेच आपल्या प्रारब्धात असते. तेच आपले गतसंचित भोग संपवण्यासाठी योग्य असते. तेच आपल्यासाठी हितकारक असते. जे स्वधर्माने मिळते तेच श्रेयस्कर असते. स्वकर्म करून त्याचा यथेच्छ मुक्त आनंद घ्यावा. तेच आपल्याला मुक्ती प्राप्त करून देते. त्याविरुद्ध निसर्गाच्या नियतीच्या विरुद्ध आचरण करू नये. त्यामुळे केवळ नैराश्य, दुःख, पीडाच भोगावी लागते. मुक्ती तर दूरच राहते आणि जन्ममरणाचे फेरे होत राहतात. परंतु दुर्दैवाने काही लोकांना नियतीकडून नैसर्गिकपणे जे घडत असते, मिळत असते, त्याचा त्रास होतो, दुःख होते. कारण यामुळे भौतिक उपलब्ध उपभोग मिळत नाहीत. ते बेगडी सौख्य आकर्षित करत असते. आजूबाजूला भौतिकात अडकलेले दुर्दैवी जीव असतात. त्यांचा आदर्श बाळगावा असे वाटते. अष्टावक्र मुनी सांगतात की अशांना त्यांच्या डोळ्यांची जी उघडझाप होत असते त्याचाही त्रास होतो. आता कमाल आहे म्हणायचे. आपल्या शरीरात देहव्यापार होत असताना कितीतरी हालचाली आपोआप आपल्याही नकळत आपल्याला कष्ट न होता होत असतात. जागेपणी किंवा आपण झोपलेले असलो तरीही श्वसन सुरू असते, रक्ताभिसरण होत असते, अन्नपचन होत असते, सप्तरस मलमूत्र तयार होत असते, पंचप्राणांची कार्ये होत असतात, स्मृती जतन केली जाते, जखमा बऱ्या होतात, नखे केस वाढतात, आपल्या शरीराची वाढ होत असते, भूक लागते, झोप येते आणि पुन्हा जाग येते. देहात अशा कितीतरी कामे होत असतात. यासाठी आपण काहीही करत नाही. अष्टावक्र मुनी सांगतात की असा त्रास होणारे मूर्खांचे राजा असतात, मूर्ख शिरोमणी असतात. या हालचाली करायला आपल्याला कष्ट होत नाहीत. त्यासाठी आपण काहीच करत नाही. देह त्याचा तो वर्तत असतो. नैसर्गिकपणे नियती हे कार्य करत असते. तसेच अशा प्रकारे आपला अंतर्गत देह व्यापार चालू असताना आपले बाहेर व्यवहार बंद नसतात, ते सुरूच असतात. अन्नपचन सुरू असले तरी आपण दिवसा कचेरीत काम करत असतो आणि अन्नपचन होत असले तरी रात्री झोपतोही. श्वसन, रक्ताभिसरण इत्यादी सर्व काही आपल्या हिताचेच असते. या सर्वांमुळे तर आपण जीवित राहतो. मग या दुःख व्हायचे, कष्ट व्हायचे, खेद करायचे कारणच नाही. यामागे एकमेव कारण म्हणजे असे महा आळशी असतात. त्यांना आळसातच सौख्य मिळते, अन्यत्र नाही. देहांतर्गत ज्या हालचाली होत असतात त्यांचाही त्यांना त्रास होतो. श्वसन होत असताना पोट खालीवर होते म्हणून कोणी कुरबुर करत असेल तर त्याला त्याचे प्रारब्ध लखलाभ असो. हाच धागा पकडून अष्टावक्र मुनी सांगतात की आपल्याला नियतीने जे मिळालेले आहे तेच आपल्याला मुक्ती मिळवून देणारे असते. त्याचा आनंद घ्यावा.
मूर्खासारखे आळशासारखे त्याबद्दल तक्रार करू नये. हरिओम.